सकाळच्या नाश्त्यासाठी मी आज इथे कुरकुरीत अशी मुगडाळीची भजी बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। इथे मी 1 वाटी मुगडाळ साधारण 1 तासभर भिजत घातलेली होती आणि ती छान भिजली गेली आहे। त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि इथे आपण कढीपत्त्याची काही पानंही घालणार आहोत आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त करायच्या आहेत। 4 हिरव्या मिरच्या मी घालून अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून वाटून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण इथे अर्धी वाटी भिजवलेले पोहेही यामध्ये ॲड करणार आहोत। पोहे घातल्याने मुगडाळीची भजी जी आहे ती कुरकुरीत अशी बनते। तर मिक्सरला मी हे पोहे सुद्धा वाटून घातलेले आहेत। त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहोत, चवीनुसार मीठही यामध्ये ॲड करायचं आहे। सर्व जिन्नस आपण घालून घेतलेला आहे। त्यामध्ये एक छोटूसा कांदा आपण बारीक कट करून यामध्ये घालणार आहोत आणि कोथिंबीर आपल्याला मात्र घालायची आहे। सर्व साहित्य आपण अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घेणार आहोत। हे करत असतानाच एका साईडला आपल्याला तेलही गरम करायला ठेवायचं आहे आणि ह्यामध्ये सोड्याचा वापर न करता कुरकुरीत अशी मुगडाळीची भजी आपल्याला इथे बनवायची आहे। आणि भजी बरोबर खाण्यासाठी मी इथे काही मिरच्या तळतीये। तर इथे 7 ते 8 मिरच्या मी इथे तळून घेते आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मुगडाळीची जी भजी आहे किंवा मुगडाळीचे पकोडा म्हणू शकता किंवा वडाही म्हणू शकता, ते आपण घालून घेणार आहोत। तेल छान तापलेलं आहे, मिरच्या आपल्या तळून झालेल्या आहेत। छोटे छोटे आपण हातानेच यामध्ये भजी सोडणार आहोत। तुम्हाला मुगडाळीची भजी आवडते की नाही हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच आस्वाद रेसिपीजला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। दोन्हीही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही मुगडाळीची भजी तळून घ्यायची आहे। मस्त रंग आलेला आहे। अजून मी भज्या यामध्ये सोडणार आहे। गरमागरम मुगडाळीची भजी आता इथे काही मिनिटातच तयार होणार आहे। अगदी सोपा पदार्थ आहे, नक्की बनवून बघा। बनवल्यानंतर कसं जमलं आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। मुगडाळीमध्ये खूप छान प्रोटीन्स असतात आणि प्रोटीनयुक्त आपला हा नाश्ता इथे तयार झालेला आहे। दररोजचा नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मुगडाळीची भजी नक्कीच बनवू शकता किंवा चहाच्या वेळेत सुद्धा, संध्याकाळच्या वेळेत तुम्ही स्नॅक म्हणून मुगडाळीची भजी नक्कीच बनवू शकता। कुरकुरीत अशी ही मुगडाळीची भजी इथे तयार झालेली आहे, मस्त दिसतेय। याचा आस्वाद मी घेणार आहे, तुम्हीही जरूर घ्या। आपल्या मिरच्या तळलेल्या यावरती घ्यायच्या राहिलेल्या आहेत, तर इथे मिरच्या मी घेतलेल्या आहेत। तुम्ही सॉस बरोबरही याचा आस्वाद घेऊ शकता। खूप सुंदर अशी ही कुरकुरीत मुगडाळीची भजी झालेली आहे। मी खाऊन बघतीये, आहा अप्रतिम झाली आहे। नक्की करून बघा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूया अशी एक छान रेसिपी घेऊन।